येवला तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सावरगाव धामोडे रस्त्यावर लोहकरे वस्तीजवळ प्रचंड पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालंय। या ठिकाणी वस्तीवरील सर्व घरात पाणी घुसलं, तसेच 100 एकर जमीनही पाण्यात गेली। मात्र माजी सभापती संभाजी पवार यांनी स्वतः या ठिकाणी यंत्रणा उभी करत जेसीबीद्वारे हे पाणी रात्री उशिरापर्यंत काढलं। यामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा होऊन मोठे नुकसान टाळले। तालुक्यातील सावरगाव धामोडे रस्त्यावर लोहकरे वस्तीजवळ अतिवृष्टी होऊन पाणी साचल्यानं परिसरात जनजीवन विस्कळीत झालं होतं। लोहकरे वस्तीजवळ रस्त्याला साईड गटार नसल्यानं पुराच्या पाणी शेतात साचून लोहकरे वस्तीतील घरात घुसल्याची व 100 एकर जमिनीत 2 ते 3 फूट पाण्याखाली गेली होती। अनकुटे व सावरगाव शिवारातील सर्व पाणी येथे येऊन तुंबते। यामुळे दरवर्षी जोरदार पाऊस झाला की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। शनिवार रविवारच्या पावसाने तर हाहाकार करत येते। गुडघा इतके पाणी साचून वस्तीतल्या घरात पाणी घुसल्याचे आणि पिके पाण्याखाली गेल्याची माहिती शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांना समजताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिली। संबंधित विभागास पाचारण करून जेसीबीच्या साहाय्याने गटार करून पाणी काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। सुमारे 2 ते 3 तास या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी नाली करण्याचं काम सुरू होतं। यामुळे साचलेलं सर्व पाणी नदीच्या दिशेनं वाहून गेलं। वस्तीसह शेतातील नुकसान झालेत। यावेळी संभाजीराजे पवार बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब गायकवाड देखील मदतीसाठी उपस्थित होते। तसेच तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वरी विधाते, राजू लहरे, शरद पवार, शांताराम काकड, कैलास काकड, दत्तू काकड, मच्छिंद्र काकड, तात्यासाहेब भुरुक, केशव भड, संतोष लोहकरे, संभाजी लोहकरे, राहुल गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री पवारांच्या पुढाकाराने यंत्रणा तात्काळ या ठिकाणी मदतीला हजर झाल्यानं येथील शेतकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकत समाधान व्यक्त केलाय।